Next article is taxa and categories of classification. क्लासिफिकेशन करताना वेगवेगळ्या टॅक्सा आणि कॅटेगरीज यांचा वापर करतो आपण. कॅटेगरी म्हणजे क्लासिफिकेशन करताना रँक्स किंवा लेवल्स ज्या केल्या जातात त्यांना आपण म्हणतो कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन. आणि प्रत्येक रँक मध्ये ॲक्च्युअल ग्रुप जो असतो त्याला आपण म्हणतो टॅक्सा. जसं एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता आपली जी ॲड्रेस सिस्टीम आहे, ते टॅक्सा आणि कॅटेगरीच्या बेसवर कशी केलेली आहे याचा आपण विचार करू. जसं माझा समजा कंप्लीट ॲड्रेस लिहायचा असेल तर पहिली टर्म येईल कंट्री. जगामध्ये माझा देश कोणता? इंडिया इज माय कंट्री. हा देश काय लहान आहे का? नाही. मेरा भारत महान. सो दिस कंट्री इज डिवायडेड इनटू मेनी स्टेट्स. अनेक राज्य आहेत, त्याच्यापैकी माझं राज्य महाराष्ट्र. हे महाराष्ट्र लहान आहे का? नाही, हेही मोठंच आहे. आणि म्हणून त्या स्टेटमध्ये अनेक डिव्हिजन केलेले आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र हे त्याचे विभाग केलेले आहेत. त्याच्यापैकी पश्चिम महाराष्ट्र, वेस्ट महाराष्ट्र इज माय रिजन. हा रिजन काही लहान आहे का? नाही. दिस रिजन इज डिवायडेड इनटू मेनी डिस्ट्रिक्ट्स. त्याच्यापैकी सोलापूर हा माझा जिल्हा. हा जिल्हा काही लहान आहे का? इट इज डिवायडेड इनटू मेनी तालुकास. पंढरपूर हा माझा तालुका. हा तालुका काही लहान आहे का? नाही. इट इज डिवायडेड इनटू मेनी विलेजेस. गृहीत धरू आपण गोपाळपूर हे माझं गाव आहे. हे गाव काही लहान आहे का? नाही. याच्यामध्ये अनेक गल्ल्या आहेत. तर पांडुरंग नगर हे माझ्या गल्लीचं नाव. ही गल्ली काय लहान आहे का? नाही. त्यामध्ये अनेक घरं आहेत. आणि त्याच्यापैकी विठ्ठल निवास हे माझं घर. हे घर काय लहान आहे का? नाही. त्याच्यामध्ये एक फॅमिली राहते. त्या फॅमिलीचं नाव आहे मुंडे. ही फॅमिली काय लहान आहे का? नाही. त्याच्यामध्ये माझे पॅरेंट्स राहतात. माझ्या फादरचं नाव आहे रामहरी. त्यांना काय मी एकुलता एक आहे का? नाही. जेवढे आहेत त्याच्यापैकी मी एक. उत्तरेश्वर हे माझं नाव. म्हणजे जर माझा एवढा ॲड्रेस लिहिला गेला, माझं नाव, वडिलांचं नाव, फॅमिलीचं नाव,
घराचं नाव, गल्ली, गाव, तालुका, जिल्हा, रिजन, स्टेट आणि कंट्री. एवढी माहिती जर माझी लिहिली तर आणि एवढा ॲड्रेस माझा जगात कुठल्याही व्यक्तीला दिला तर करेक्ट फाइंड आउट करणार ती व्यक्ती मला. म्हणजे करेक्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी हे सुद्धा आपण क्लासिफिकेशन करतोय. याच्यामध्ये या बाजूला ज्या टर्म्स सर्व लिहिलेल्या आहेत त्या सर्व टर्म्स काय आहेत? दीज आर नथिंग बट दी कॅटेगरीज. आणि इकडच्या बाजूला सगळे जे ग्रुप लिहिलेले आहेत त्यांना आपण टॅक्सा म्हणतो. म्हणजे कंट्री ही टर्म लेवल आहे, रँक आहे, पण इंडिया त्यातला एक ग्रुप आहे, टॅक्सा. या बाजूला जे सर्व काही लिहिलेलं आहे त्यांना आपण टॅक्सा म्हणतो. प्रत्येक रँक मध्ये, लेवल मध्ये जे छोटे 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 ग्रुप आहेत त्यांना आपण टॅक्सा म्हणतो. आणि या बाजूला जे लिहिलंय त्याला आपण म्हणतो कॅटेगरीज. These are ranks or levels of classification. ज्याप्रमाणे आपल्या क्लासिफिकेशन मध्ये किंवा आपलं ॲड्रेस सिस्टीम मध्ये टॅक्सा आणि कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत, त्याप्रमाणे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या टॅक्सा आणि कॅटेगरीज यांचा वापर केला जातो. एखादं क्लासिफिकेशन आपण करू आणि त्याची मदत घेऊन आपण टॅक्सा आणि कॅटेगरीज यांचा विचार करू. जसं आपण चायना रोज, जास्वंद याचं क्लासिफिकेशन केलं तर किंगडम सर्वात हायेस्ट टर्म आहे आणि हे किंगडम प्लांटीचे मेंबर आहेत. त्यानंतर डिव्हिजन, प्लांटी किंगडम मध्ये आपण डिव्हिजन ही टर्म यूज करतो आणि ॲनिमल किंगडम मध्ये डिव्हिजनच्या ऐवजी फायलम टर्म यूज करतो. क्वियर नावाच्या सायंटिस्टनं फायलम ही टर्म ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी वापरायची हे सांगितलेलं आहे. डिव्हिजन किंगडम प्लांटी, डिव्हिजन स्पर्मॅटोफायटा. जर डिव्हिजन मोठी असेल तर सब डिव्हिजन करता येईल. अँजिओस्पर्मी. त्यानंतर क्लास डायकॉटिलिडॉनी क्लास. त्याचा क्लास मोठा असेल तर सब क्लास करा किंवा त्याच्यानंतर सिरीज थॅलॅमिफ्लोरी. त्यानंतर ऑर्डर मालवेल. ऑर्डर किंवा कोहर्ट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर फॅमिली मालवेसी. फॅमिली नंतर जीनस, जसे मी माझे पॅरेंट तसं इथं हिबिस्कस. आणि शेवटी स्पीसीज रोजा सायनेन्सिस. स्पीसीज मोठी असली तर सब स्पीसीज
पण आपण यूज करतो. इथं क्लासिफिकेशन करताना स्पीसीज, जीनस, नंतर फॅमिली, ऑर्डर, आपण इथं कॅरेक्टरमध्ये समानता जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी सिमिलॅरिटी, त्याच्यापेक्षा कमी सिमिलॅरिटी, कमी सिमिलॅरिटी, कमी सिमिलॅरिटी, कमी सिमिलॅरिटी, कमी सिमिलॅरिटी, कमी सिमिलॅरिटी, लिस्ट सिमिलॅरिटी. समानता सर्वात कमी कोणत्या रँकला आहे तर किंगडम मध्ये. समानता कॅरेक्टर्स मध्ये मॅक्झिमम कोणत्या लेवलला आहे तर स्पीसीज लेवलला आहे. स्पीसीज लेवलला आहे. आता या बाजूला हे जे सर्व काही लिहिलेलं आहे त्याला आपण म्हणतो कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन. आणि या बाजूला जे प्रत्येक लेवलला छोटे छोटे ग्रुप ऍड केलेले आहेत त्याला आपण म्हणतो टॅक्सा ऑफ क्लासिफिकेशन. These are various categories or levels or ranks of classification, and these are various taxa in each rank or level of classification. तुम्हाला कॅटेगरी कोणत्या आणि टॅक्सा कोणते असणार त्याच्यावर MCQ विचारले जातात. आत्ता तुम्हाला हे सोपं जाईल. यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण पाहू. आपलं ह्युमनचं एक्झाम्पल विचारात घेऊ. ह्युमनचं क्लासिफिकेशन जसं किंगडम, ॲनिमालिया, त्यानंतर फायलम, कॉर्डेटा, सब फाइलम, वर्टिब्रेटा, त्यानंतर क्लास, मॅमॅलिया, ऑर्डर, आपली ऑर्डर आहे प्रायमेटा, त्यानंतर फॅमिली, होमिनिडी आहे, त्यानंतर जीनस, होमो, आणि स्पीसीज सेपियन, सेपियन. या बाजूला ज्या सर्व टर्म्स यूज केलेल्या आहेत ते सर्व कॅटेगरीज आहेत आणि त्या साईडला ज्या टर्म्स सगळ्या वापरलेल्या आहेत त्याला आपण म्हणतो टॅक्सा. क्वेश्चन विचारला जाईल, हाऊ मेनी ऑब्लिगेट कॅटेगरीज आर यूज्ड इन क्लासिफिकेशन. कमीत कमी किती कॅटेगरी आल्याच पाहिजेत क्लासिफिकेशन मध्ये. तर स्पीसीज आली पाहिजे, जीनस पाहिजे, ऑर्डर, फॅमिली पाहिजे, ऑर्डर पाहिजेत. हे असेल नसेल चालेल. पुन्हा क्लास पाहिजे, सब क्लास असेल नसेल चालेल. डिव्हिजन पाहिजे आणि किंगडम पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. सो देअर आर 7 ऑब्लिगेट कॅटेगरीज यूज्ड इन क्लासिफिकेशन. एवढ्या कॅटेगरीज क्लासिफिकेशन मध्ये असल्या पाहिजेत. ऑब्लिगेट कॅटेगरी म्हणजे मिनिमम एवढ्या पाहिजेत. आणि जर त्या काही टर्म्स मोठ्या असतील, डिव्हिजन मोठे असेल तर सब डिव्हिजन, क्लास मोठा असेल तर सब क्लास, हे सगळं आपल्याला अलाव केलेलं आहे. आता या ज्या कॅटेगरीज आहेत यांची लेवल जी आहे ही लेवल फिक्स केलेली आहे, रूल्सनी फिक्स केलेली आहे. रूल्सनी यांची लेवल फिक्स केलेली आहे आणि यालाच आपण म्हणतो हिरार्कियल लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन.
टॅक्सॉनॉमिक हिरार्की किंवा हिरार्कियल लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन आपण म्हणतो. म्हणजे काय? बॉक्स विथ इन बॉक्स अरेंजमेंट, ग्रेडेड ऑर्गनायझेशन, सर्कल विथ इन सर्कल अरेंजमेंट यांच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठी कॅटेगरी कोणती? तर किंगडम. किंगडमच्या आत डिव्हिजन किंवा फायलम, डिव्हिजनच्या आत क्लास, क्लासच्या आत ऑर्डर, ऑर्डरच्या आत फॅमिली, फॅमिलीच्या आत जीनस आणि त्याच्यात स्पीसीज. ग्रेड प्रमाणे अरेंजमेंट करणं, बॉक्स विथ इन बॉक्स अरेंजमेंट. जसं आपण भांड्याच्या दुकानात गेलो, एका मोठ्या डब्यात त्याच्यापेक्षा छोटा आत ठेवलेला असतो, त्याच्यापेक्षा छोटा डबा त्याच्या आत, त्याच्यापेक्षा छोटा डबा त्याच्या आत, त्याच्यापेक्षा छोटा त्याच्या आत. या जशा ग्रेड केलेल्या आहेत तशा प्रकारे ग्रेड करणं आणि ग्रेड प्रमाणे अरेंजमेंट करणं याला आपण म्हणतो टॅक्सॉनॉमिक हिरार्की. आणि इथं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, चायना रोजचं आणि ह्युमनचं दोन्हीचं क्लासिफिकेशन इथं केलेलं आहे. हे ग्रेडेड ऑर्गनायझेशन आहे, टॅक्सॉनॉमिक हिरार्कीनं केलेलं आहे. आणि यांच्या प्रत्येकाच्या लेवल ठरलेल्या आहेत, फिक्स आहेत, रूलनी ठरवलेले आहेत. चेंजेस कुणालाही अलाव केले नाहीत. असं नाही आहे की मी पहिलं क्लास टर्म वापरेल, नाही. या ग्रेड प्रमाणच टर्म आपल्याला यूज कराव्या लागतात. जसं आपण आपला ॲड्रेस लिहिताना, आपण आपला ॲड्रेस लिहिताना पहिलं आपलं नाव लिहितो, नंतर पॅरेंटचं नाव, नंतर फॅमिलीचं नाव, नंतर घर, गल्ली, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, हे सगळं सिस्टमॅटिक लिहितो. याला आपण सिस्टमॅटिक म्हणतो, याला ग्रेडेड म्हणतो किंवा टॅक्सॉनॉमिक हिरार्की आपण फॉलो केली असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे टॅक्सॉनॉमिक आणि टॅक्सॉनॉमिक हिरार्की किंवा कॅटेगरी आणि टॅक्सा यांचा आपण स्टडी केलेला आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स काय हेही आपण स्टडी केलेलं आहे. आणि टॅक्सॉनॉमिक हिरार्की काय आहे हेही आपण यामध्ये स्टडी केलेला आहे. बाकीचा पार्ट बघू आपण नंतरच्या लेक्चरला. थँक यू व्हेरी मच.